हॅलो, आपण आर्यनला दुबईला पाठवण्यासाठी अकाउंट्स मध्ये जो घोळ दाखवला होता त्याविषयी राजवीरला संशय तर आला नाहीये ना? नक्की आयुष्य? बरं, राजवीर समोर याविषयी काही बोलायचं नाही आणि माझं नाव त्याच्या समोर अजिबात निघता कामा नये, लक्षात ठेवा. ठीक आहे? आणि तिकडे काय घडतंय हे मला कळवत राहा. हा ताई, काय झालं? तिकडे जे काही घडलंय त्यात आपला हात आहे कळलंय का राजवीरला? आपला नाही म्हणजे तुझा हात आहे हे कळलंय का राजवीरला? तुला काय करायचं? मुळात ज्या गोष्टीविषयी आपल्याला काही माहित नाही त्याविषयी कशाला बोलायचं असतं तुला? मुळात तुला एवढं बोलायचंच कशाला असतं? ताई, कारण मला तुझी काळजी वाटते म्हणून काळजीपोटी बोलतेय मी. मिठू, का तुला माझी एवढी काळजी वाटते? तर तुझी ताई एवढी निवांत उभी आहे म्हटल्यावर आपली भीती खोटी आहे. ती का लक्षात येत नाही तुला? म्हणजे राजवीरला ह्याच्यातलं काही माहिती नाहीये? त्याला काहीच कळणार नाही. त्या राजवीरचा त्याच्या मम्मावर इतका विश्वास आहे ना की माझा खरा चेहरा त्याच्या समोर येणं शक्य नाही. पण ताई, हे सगळं ज्याच्यासाठी केलं होतं त्या आर्यनचं काय? आर्यन स्वतःला खूप शाणा समजतो, पण त्याला माहित नाही की तो यामिनी सराफच्या वाकड्यात जातो. आजवर राजवीरने त्याच्या मम्माचा खरा चेहरा ओळखला नाही. बघा, आर्यन काय चीज आहे. आजवर राजवीर माझा खरा चेहरा ओळखू शकला नाही, मग हा आर्यन काय चीज आहे. कळलं का आता आर्यन काय चीज आहे? आणि यामिनी सराफ काय चीज आहे हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. फक्त ते बिचारे आरवीला माहिती नाहीये. पण आता तुमचा हा व्हिडिओ मी त्याला सेंड करेन तेव्हा त्याला तुमचा खरा चेहरा दिसेलच. म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर आरवीला तुमचा खरा चेहरा दिसेल आणि मी अजून काय काय करू शकतो हे तुम्हाला दिसेल. काय झालं? असे का बघताय? मी तुम्हाला नाही पाहतोय मिस मयुरी, तुमच्या डोळ्यात मी स्वतःला पाहतोय मिस मयुरी. म्हणजे मी किती भाग्यवान आहे बघा ना. मला बॉडीगार्ड म्हणून इतकी सुंदर व्यक्ती तर मिळालीच, पण ती व्यक्ती फक्त सुंदर नाहीये, चपळ आहे, चालाक आहे, हुशार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती व्यक्ती इतकी प्रेमळ आहे. सर, एवढंही कौतुक नको माझं. हो, तुम्ही कौतुक डिझर्व करता मिस मयुरी. बाय द वे मिस मयुरी, बॉडीगार्ड म्हणून लग्नानंतर पहिल्यांदा आज तुम्ही तयार झाल्या. हो, मग ही मेमरी तुम्हाला नाही वाटत आपण फोटो काढून कैद करून ठेवायला हवी? सॉरी, कोणाचा मेसेज आला? राजवीर, मम्मा तू कशी आहे? मिस मयुरी, अहो केवढी चांगली संधी आहे. मम्माला तुम्हीच बॉडीगार्ड असल्याबद्दल आपण आता सांगू शकतो. नाही सर, मी तुम्हाला बोललेला वेळ आले की मी नक्की सांगेन, पण आता नको प्लीज. ऐका तर, अहो काही सांगायची गरज नाही पडणार. मम्माने तुम्हाला अशा विषयात पाहिल्यावर तिला आपोआप जे समजायचं ते समजून जाईल. सर, मी रिक्वेस्ट करते, प्लीज प्लीज आता नको प्लीज. राजवीर. हा हा, आलो मम्मा. आता काय करायचं? मी लपते, तुम्ही जाऊन दरवाजा उघडा. दारू उघडा, मी लपते. हा
राजवीर, गुड मॉर्निंग मम्मा. राजवीर मला तुझा फोन दे ना. फोन हा हे घे. हा. का काय झालं मम्मा? ते माझा फोन डेड झाला रे आणि मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे म्हणून सो सॉरी मी तुला डिस्टर्ब केलं. नो प्रॉब्लेम. काय 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 झालं मम्मा? का ते नाही चुकून बटन दाबलं गेलं तर कुठला तरी व्हिडिओ ओपन झाला. सॉरी. हा ते कॉल करणार होतीस ना कोणाला तरी? लागत नाहीये का फोन? हो ना. नाही राजवीर ऍक्च्युली मी जरा जास्तच पॅनिक झाले. मी फोन चार्जिंगला लावलाय ना तर मी रूम मध्ये जाऊन फोन करते. सॉरी इम्पॉर्टंट कॉल होता ना. मम्मा ठीक आहेस ना तू? आय मीन कामाचा स्ट्रेस वगैरे घेतेस का? नाही रे बेटा, तो इम्पॉर्टंट कॉल होता म्हणून एक्स्ट्रीमली सॉरी. राजवीर, हा बोल ना मम्मा. तू पेढीवर जाणार होतस ना? पेढीवर ऑफकोर्स जायचं ना. मी तयारच होत होतो पण तेवढ्यात तू आलीस. कधी निघणार आहेस? हा निघतोच आहे. बर. मयुरी हा कुठे? त्या तयार होत आहेत. येतीलच आता. बरं ठीक आहे. लवकर तयार होऊन निघ. चलो. इट्स ओके. मिस मयुरी, आजवर भाऊसाहेब म्हणून तर तुम्ही पेढीवर आलाय पण आज पहिल्यांदा सराफांची सून म्हणून तुम्ही पेढीवर येणार आहात. ठीक आहे मी आवडते. ठीक आहे. हॅलो. हा हॅलो कुंदा. हा बोला. मला नाही आर्यन सरांना बोलायचंय. माझ्याशी? हॅलो नमस्कार काकू. नमस्कार. तुम्ही बिझी नाही आहात ना? मी डिस्टर्ब नाही केलं ना कामात तुमच्या? अहो नाही अहो असं काय बोलता तुम्ही? नाही असं काही नाहीये. तुम्ही बोला. काही काम होतं का माझ्याजवळ? नाही काम असं काही नाही. मला फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही नेमके आहात कोण? म्हणजे तुम्ही आता म्हणाल की मी काय एक साधी गृहिणी आहे तर ते माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. माझ्या प्रश्नाचं उत्तर हे की तुम्ही माझ्यासाठी साक्षात अन्नपूर्णा आहात. अहो तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये हो. अहो काकू तुम्ही टाकळ्याची भाजी पाठवली होती की नाही आज? हा हो अहो आमच्या मयूला खूप आवडते ना म्हणून पाठवली. करेक्ट. मग आता मयुरी बरोबर तुम्ही माझंही नाव घेत जा इथून पुढे. म्हणजे मलाही प्रचंड आवडते टाकळ्याची भाजी. माझी आई करून खायला घालायची मला. आता आई गेली त्यामुळे मला ही भाजी करून खायला घालणार कोणी नाही. खरं सांगू मी डबा उघडला आणि भाजी बघता क्षणी आईची आठवण आली. तीच चव तोच खमंग वास. अर्थात आता आरवीच्या अशा काही आठवणी नसल्यामुळे त्याने नाही खाल्ली ही भाजी पण मी खाल्ली. हा आवडीनं खाल्ली. आईच्या मायेनं बनवलेली भाजी. तुमच्या लक्षात येतं ना काकू मी काय म्हणतोय ते? एनिवे काकू तुम्ही केलेल्या भाजीबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. मला प्रचंड आवडली भाजी. हा एनिवे मी तुमच्याशी बोलतो नंतर काकू. हा
मला भाजीची रेसिपी काय ते जाणून घ्यायचं तुमच्याकडनं. ओके, बोलू आपण. थँक्यू, बाय बाय. बजरंग, इकडे. येस मॅडम. बॉडीगार्ड आहेस ना? येस. मग त्याचं भान ठेवून समोरच्या व्यक्तीला ओळखायला शिक. बॉडीगार्डचं तेच सगळ्यात मोठं कसब असतं ना बजरंग. कारण आता तू ज्याच्या हातात मोबाईल दिलास ना, तीच लोक तुझ्या हातात तुझं काळीज कधी काढून ठेवतील ना, तुलाही कळणार नाही. आयुष्यवंत व्हा. शेवटी उशिरा का होईना सगळं अगदी माझ्या मनासारखं झालं. आजी, तुला आपल्या मनासारखं असं म्हणायचंय का? हो रे, आपल्या मनासारखं झालं. आजी, आज आम्ही दोघं पहिल्यांदा जोडीने पेढीवर चाललो. अगं, सराफांची सून पहिल्यांदा पेढीवर जाते तेव्हा ते नुसतं पेढीवर जाणं नसतं, कुलस्वामिनीच्या दर्शनाला जाणं इतकं महत्वाचं असतं. आपली पेढी काही फक्त सोन्या चांदीचा व्यवहार बघणारं दुकान नाहीये. एक वारसा आहे, पिढीजात वारसा आहे. मागच्या अनेक पिढ्यांपासून प्रत्येक गिराहिकाला जपण्याचा वारसा आहे. आपल्या आधीच्या पिढीने जपलेला हा वारसा आता तुला जपायचा. आता वारसा जपायचा म्हणजे नक्की काय करायचं असं तुला प्रश्न पडला असेल ना. सराफांच्या सुनेनं फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विचार करून नाही चालत. आपल्या पेढीला सुद्धा आपलं कुटुंबच मानावं लागतं. तिथं काम करणारा प्रत्येक कामगार हा आपल्या कुटुंबातलाच एक भाग आहे असं मानावं लागतं. त्याच्या सुख दुःखात आपण सहभागी व्हावं लागतं. सराफांनी आपल्या व्यवहारामध्ये आपल्या फायद्या तोट्यापेक्षा माणसं जपलेली आहेत, ती महत्वाची. आणि हेच काम बाळा आता तुला करायचंय. काय चाललंय? मम्मा, काय? काही नाही. अरे, तुम्हाला पेढीवर निघायचं होतं ना? अहो, जायचं तर आहेच, मग म्हणूनच आम्ही तुझ्याकडे येणार होतो. ऍक्च्युली जोडीने पेढीवर जाण्याचा आज पहिला दिवस आहे ना आमचा, तर तुझे आशीर्वाद घ्यायला. आणि मी इकडेच आली. मला आईंकडे काम होतं. आता आशीर्वाद दे. हो हो, माझे आशीर्वाद कायम तुम्हा दोघांच्या सोबत देते. थँक्यू. चला निघा, मी आलेच. हो. हा. आजी, येतो. काय? तर पुन्हा तोंड उघडायला लागलं का? नाचून आलीये म्हणून? अगं, तिला पेढीत आणि मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐकायचं. चुकून जर ही चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने तोंड उघडलंस तर योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने घाव घालून हेच तोंड मी बंद करेन. आणि म्हातारे फक्त तुझंच नाही, तुझ्या त्या नवीन नाच सुनेचंही. तुला माहितीये ना मी हे करू शकते. तोंड बंद ठेवायचं. हुमण, हुमण. मी जे काय सांगितलंय ते नीट लक्षात आलंय ना? तुला आजच्याच पेढीवर जायचंय आणि जे सांगितलंय ते काम काळजीपूर्वक करायचंय. सतत हो हो म्हणण्याच्या नादात चुका करून बसशील आणि जीवाला मुकशील. हे बघा, राजवीर सर आणि मयुरी मॅडमनी जशी इथून एंट्री घेतली
तुम्हाला या गुलाबाच्या पाकळ्या त्यांच्यावरती उधळायच्या आणि त्या व्यवस्थित त्यांच्या डोक्यावरती उधळा, इकडे तिकडे उधळू नका. समजलंय ना तुम्हाला? त्यांना खूप स्पेशल वाटलं पाहिजे. हा, हे लक्षात. मधुमालती, काय प्रकार आहे? राजवीर सर आणि मयुरी मॅडम लग्नानंतर पहिल्यांदाच पेढीत आल्यात ना, म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करतो. मग तुम्हाला पण आवडलं ना सरप्राईज? ऑफकोर्स, इट्स अ ग्रेट सरप्राईज. थँक्यू. थँक्यू. राजवीर सर, मयुरी मॅडम, तुम्हा नव दाम्पत्याचं आपल्या पेढीमध्ये स्वागत आहे. थांबा 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 थांबा, मी तुम्हा दोघांसाठी आहे ना आत्ता एक ताजी ताजी कविता केली, ती म्हणून दाखवू? सर प्लीज प्लीज प्लीज. ठीक आहे, ऐकवा. भिरभिरणारा पक्ष्यांचा थवा करतो जसं हिरव्या ऋतूंचं स्वागत. वा. भिरभिरणारा पक्ष्यांचा थवा करतो जसं हिरव्या ऋतूंचं स्वागत. आज आहे दिवस पहिला, त्यामुळे राजवीर सर आणि मयुरी मॅडम तुमचं आपल्या पेढीमध्ये आहे स्वागत. सर संपली नाहीये. हिरवी हिरवी पानं, पिवळी पिवळी फुलं. हिरवी हिरवी पानं, पिवळी पिवळी फुलं. बस बस बस, झालं ना स्वागत करून? मधुमालती, आत घेऊन जाऊ त्यांना. चला. नाही नाही, हो नवं लग्न झालंय ना, नाव तर घेऊ दे. सर नाव घ्या, नाव घ्या, त्याशिवाय आत नाही जायचं. अहो ओके, मी घेतो. सराफांचं सोनं आहे अस्सल 24 कॅरेट. सराफांचं सोनं आहे अस्सल 24 कॅरेट. मिस मयुरींचं नाव घेतो. सगळ्यांच्या साक्षीने आमचं झालंय लव्ह मॅरेज. वा वा. मॅडम तुम्ही घ्या नाव. मी बरं. विश्वासाचं नातं आणि नात्यांची परंपरा, विश्वासाचं नातं आणि नात्यांची परंपरा सराफांच्या घराण्याने हे पिढ्यानपिढ्या जपलं आहे. राजवीर सरांचं नाव घेऊन आज मी सांगते, जे जे जपलं आहे ते यापुढे आपलं आहे. मस्त. राजवीर, चला चल. ये मग. या या. वेलकम 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 मिस मयुरी रणशिंगे. नाही, मिस मयुरी रणशिंगे नाही, मिसेस मयुरी राजवीर सराफ. बसा. हो नाही नाही सर, प्लीज, मला ऑकवर्ड होतंय. मिस मयुरी, मी वेगळं असं काहीही करत नाहीये. तुम्हाला तुमच्या हक्काची ओळख करून देतो. या सर. तुम्ही या. नाही सर. या. सर. बसा. सर ऐका ना. नको. मिस मयुरी बसा. आजपासून ही तुमची हक्काची जागा असणार आहे. आणि हा तुमचा फक्त हक्कच नाही, ही तुमची जबाबदारी असणार आहे. मिस मयुरी, खूप मोठी जबाबदारी आहे ही. एम आय राईट मामा? सो मिस मयुरी, आजपासून माझ्या आयुष्याची आणि या पेढीची सगळी जबाबदारी तुमची. सर. म्हणजे आता तुम्ही हक्काने सगळा अधिकार गाजवायचा. हवं तेव्हा हवं त्याला रागवायचं. म्हणजे आता तुम्ही सांगणार आणि आम्ही ऐकणार. नाही हो सर, प्रत्येक वेळी रागवण्याची काय गरज आहे? प्रेमाने बोलून सुद्धा माणसांना कळेलच. तेही आहेच. एक मिनिट, सॉरी, मला हा कॉल घ्यावा लागेल. आलोच. आलोच. हॅलो.
तुझ्या राजवीरनी तुझ्यासमोर कितीही हक्काच्या गोष्टी केल्या तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, इथे मी आहे, यामिनी सराफ। राजवीरचं आयुष्य आणि या पेढीचं भविष्य फक्त आणि फक्त मी ठरवणार। त्यामुळे तुझ्या नवऱ्याने आकाशात बोट दाखवलं ना तरी पण लगेच पंख फडफडायला लागू नकोस, कारण कर्तव्य आणि हक्काच्या गोष्टी करता करता कधी तुझी ही पंख छाटली जातील हे तुझं तुलाही कळणार। आलं लक्षात? मी अगदी मनापासून आणि नम्रपणे तुम्हाला सांगते मॅम, मला कधीच कुठल्याच अधिकारांची गरज नाही वाटत, कारण आपण प्रेमानेच जग जिंकू शकतो यावर माझा ठाम विश्वास आहे।